आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता वळूयात बातम्यांकडे. खासदार प्रीतम मुंडे या परळीतल्या गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मिळते असं प्रीतम मुंडे म्हणाल्या. यावेळेला बोलताना आज विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसोबत आपणही जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. सत्ताधारी पक्षाचे खासदार केंद्रात आणि राज्यात असतानाही होते आणि आज राज्यात विरोधी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्ही आहोतच नेहमी. आजचा विषय काही राजकीय गोष्टीचा नाही, दसऱ्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये उत्साहाची भावना आहे. 2 वर्षानंतर कुठेतरी आता जीवन पूर्ववत रुळावर येत असताना या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा न करता आजच्या दिवसाची चांगली सुरुवात करावी अशी माझी इच्छा. काय सांगाल तुम्ही? प्रत्येक लोक हे आता दसरा मेळाव्याला निघालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जाणार आहात. काय भावना असतील? अनेक वर्षाची परंपरा आहे. आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ही आमची गोपीनाथगड असेल, भगवानगड असेल, मुंडे साहेबाचे विचार आणि आता पंकजाताईचे विचार ऐकण्यासाठी आमची उत्सुकता असते. आज आम्हाला ऊर्जा मिळते. आम्ही सावरगाव घाट येथे जाऊन ताईंचे विचार ऐकून आमच्या दिनकार्याची असो का वर्षभरात आम्हाला जे काही करायचं हां त्याचं नियोजन असतं. म्हणजे दसरा मेळाव्यामधून ऊर्जा मिळते. मात्र गेल्या 1.5 वर्षापासून तो दसरा मेळावा प्रत्यक्ष झाला नव्हता. या वर्षी पहिल्यांदाच होतोय. आता कोरोनाचं संकट होतं त्याच्यानंतर हा दसरा मेळावा होतोय. तर गेल्या वर्षी ताई बोलल्या, लाईव्ह बोलल्या, परंतु जो तिथं जनसागर उसळतोय ना त्याला पाहून जी आम्हाला ऊर्जा मिळते त्यातून आम्ही जे सोनं आपटा जे काय असेल ते आम्ही तिथून घेऊन येऊन त्या विचाराची देवाणघेवाण आम्ही या ठिकाणी आमच्या भागामध्ये त्यामुळे आज गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं दर्शन घ्यायला येतील आणि इथे नतमस्तक झाल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते नंतर पंकजा मुंडे यांचं जे मुख्य भाषण होणार आहे त्या भाषणात त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. भगवान बाबा भक्तिगड इथे हा मेळावा होणार आहे आणि 2 वर्षांच्या नंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मराठवाड्यातला वर्ग हा भगवान बाबा भक्तिगड इथे दर्शनासाठी येईल. सिद्धार्थ गोदाम आणि सुरेश जाधव आपले दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, नेमका कुठे आत्ता काय कार्यकर्त्यांचा उत्साह आहे? किती वाजता इथे पंकजाताईंचं भाषण होणार आहे आणि काय काय कार्यक्रम असेल? मिलिंद, मी ज्या पोडियम ठिकाणी पंकजा मुंडे भाषण करणार आहेत आणि हे भाषण ठरलेल्या शेड्यूलनुसार 12:30 वाजता होईल. अर्धा तास मागं पुढे होईल. जास्त काही कार्यक्रम मागे पुढे होत नसतो. मात्र की गेल्या 3 वर्षापासून जे आहे भगवान गडावर पंकजाताई येऊ कोरोनामुळं किंवा त्यांचे सगळे समर्थक या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यामुळे 3 वर्षाच्या गॅपनंतर आज पंकजाताई आपल्या समाजाशी संवाद साधणार आहे, समाजाची भावना समजून घेणार आहे. त्यामुळं 3 वर्षानंतरच्या गॅपनंतर आज खूप मोठा या ठिकाणी समर्थकांचा मेळावा होईल अशी शंका आहे. पोलिसांनी तशी तयारी केलेली आहे. मी आता भगवान भक्ती गडावर आहे. आपण बघू शकतो भगवान बाबांची अगदी सुंदर रुबाबदार एक मूर्ती या आणि त्याच्या समोरच जे आहे पंकजाताई भाषण करतील. आणि आपल्याला माहीत आहे की पंकजाताईचे हे भाषण म्हणजे अख्खा समाज जो आहे वर्षभर राजकीय त्यांचा समाज आणि त्यांचा हे दोन्हीही लोक कान देऊन या ठिकाणी डोळे लावून बसलेले असतात की पंकजा ऐकण्यासाठी तळागाळातला जो काही समाज आहे तो पूर्ण झालेली
आपल्याला माहिती आहे मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील, यांच्या घराण्यावर मनापासून प्रेम करणारी लोक या ठिकाणी येतात. अशीच एक माऊली या ठिकाणी आलेली आहे आणि ती पंकजा मुंडे असतील, प्रीतमताई असतील, गोपीनाथ मुंडे यांच्यावर तिने एक गाणं तयार केलेलं आहे. एक खेडेगावातली साधारण बाई आहे, मात्र मुंडे घराण्यावर तिचं प्रचंड प्रेम आहे. ताई, काय गाणं आहे तुमचं आणि कुणासाठी आहे? मुंडे साहेबासाठी आणि भगवान बाबासाठी आणि पंकजाताईसाठी. बोला गाणं. आंबा झाडाचा तुडीला पाडाचा, खरा सेवक होता भगवान गडाचा. बीड जिल्ह्यात बाबा तुमची आवक जवक, मुंडे साहेबासारखा नाही तुमच्या गडाला सेवक. उगवल्या तुळशी बाबा सांडून तुमचं रक्त, मुंडे साहेबासारखा नाही गडाला तुमच्या भक्त. केळी गडाची जांभळ पाडाची, वाघीन पंखजा बाबा तुमच्या गडाची. वाघीन पंखजा बाबा तुमच्या गडाची. उगवल्या तुळशी बाबा सांडून तुमच्या रक्तानं, तुमच्या गडाची सेवा केली मुंडे भक्तानं. आंबा झाडाचा तुडीला पाडाचा, खरा भक्त होता गोपीनाथ मुंडे भगवान गडाचा. साहेब तुमची आठवण कशी जाईल, आणि तुमच्या गडाची पाहेरी मी सेवक होईल. तुमच्या गडाची पाहेरी मी सेवक होईल. नगर जिल्ह्यात बाबाली गेली पंकजा इनवाया, आणि किती महिने लागली एवढी मूर्त तुला बनवाया. किती महिने लागलं तुला एवढी मूर्त बनवाया. नगर जिल्ह्यात गेली पंकजा बाबाली इनवाया, आणि किती दिवस लागलं एवढी ज्ञानेश्वरी बनवाया. निश्चितपणे आपण बघितलंय माऊलीच्या डोळ्यात अश्रू आहेत मिलिंद, आणि तिचे शब्द सुरात जरी नसले तरी तिची भावना मुंडे फॅमिलीबद्दल किती प्रामाणिक आहे हे दिसत आहे. आणि कुठून आले आई तुम्ही? परळी वैद्यनाथ. तिथून एकट्याच आल्या? एकट्या. बघ, आपण बघतो की आणि काही कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत आहेत. दादा, काय तुम्हाला अपेक्षित ऐकण्यासाठी इथं मोठा जमाव येणार आहे, काय म्हणणं? निश्चितच वर्षभर आपल्या इतर दिनचर्येतून आम्ही वेळ काढून आज बहुजन सर्व समाज महाराष्ट्रातील आज लोकनेत्या पंकजाताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आज भगवान भक्तिगडावर दाखल होत असतो. खरं तर हा उपेक्षित वंचित समाज लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यानंतर पंकजाताई साहेब आणि प्रीतमताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकून इथून वर्षभर जी ऊर्जा घेऊन जातो ती वर्षभर ती ऊर्जेची शिदोरी आम्हाला पुरेशी असते, आणि निश्चित आम्ही त्याच मार्गदर्शनाची आज आतुरतेने वाट पाहत आहोत. निश्चित आतुरतेने वाट. जसं या ठिकाणी पोडियम लोबा या ठिकाणी भाषण करणार आहेत, समाजाला तर मार्गदर्शन करतीलच पुढच्या मात्र त्यांच्या राजकीय प्रश्नाकडे सुद्धा लक्ष लागलेलं असतं. याच मंचावरून पंकजाताई एक कुठला तरी सूक्ष्म माहीत आहे पंकजाताईचं भाजपातील इतर नेत्यांसोबत ज्या पद्धतीनं नातं. बर सिद्धार्थ, मी परत येतो तुझ्याकडे. पंकजा मुंडे यांच्या घराच्या इथे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत. किती वाजता पंकजाताई निघणार आहेत? आजचा दिवसभरातला पंकजाताईंचा कार्यक्रम कसा असणार आहे? सुरेश. मिलिंद, आत्ताच खासदार प्रीतम मुंडे यांची रॅली गोपीनाथ गडावरून दर्शन करून आता सावरगावकडे चाललेली आहे, आणि रस्त्यामध्ये वाटेत सत्कार घेत ही रॅली भगवान भक्तिगडावरती पोहोचणार आहे. त्यानंतर पंकजा मुंडे या 9-9:30 वाजता त्यांच्या घरून निघून गोपीनाथ गडावरती दर्शन करणार आहेत, आणि दर्शन करून हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणून भगवान भक्तिगडाकडे जाणार आहेत, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र जर आपण मागच्या गेल्या काही पूर्वीचं जर राजकीय वाटचाल पंकजा मुंडेंच्या संदर्भामधलं जर आपण पाहिलं तर आजच्या भाषणामधून जर आपण इथल्या राजकीय विश्लेषकांना जरी विचारलं तरी मोठ्या संख्येने पंकजा मुंडे पक्षा अंतर्गत असेल, त्याचबरोबर विरोधी पक्षातील असेल, त्यांनी जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे धरणे आंदोलन धरलं होतं त्यात शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सरकारकडून मदत मिळत नाही, सरकारवरची सुद्धा बोलतील का, अशा पद्धतीनं बोललं जाते. त्यामुळं आज पंकजा मुंडे आता 9:30-9:45 दरम्यान या परळी येथील गोपीनाथ गडाचं दर्शन करून भगवान भक्तिगडाकडे जाणार आहेत, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर लाखोच्या संख्येनं जो मोठ्या प्रमाणात मुंडे साहेबांना मानणारा, त्याचबरोबर
मुंडे कुटुंबाशी भावनेशी जोडलेला जो काही वर्ग आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येत असतो. त्यामुळं सुरुवातीला भगवान भक्तिगडावरती गेल्यानंतर दर्शन करणं हा त्यांचा हेतू असतो. त्या ठिकाणाहून त्यांना ऊर्जा मिळते अशा सुद्धा भावना त्यांच्याकडून व्यक्त केल्या जातात. आणि विशेषतः जो गोपीनाथ गड आहे या गोपीनाथ गडावरती सुद्धा आता दर्शन करण्यासाठी दसरा असल्या कारणानं त्या ठिकाणी दर्शन करून मग भगवान भक्तिगडावरती जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता जे मुंडे समर्थक आहेत, मुंडे भक्त आहेत ते या ठिकाणी येत आहेत. मिलिंद. बर, पंकजाताई सुद्धा याच पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने प्रीतमताई वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार स्वागत स्वीकारत पोहोचल्या, तशा थोड्या वेळाने कदाचित पंकजाताई निघतील. मी परत येतो तुमच्या दोघांच्या इकडे, पण आता थेट जाऊया दादरला. सेना भवनाच्या परिसरात एक भलं मोठं पोस्टर मनसेचं, ज्याची सध्या अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. गर्व से कहो हम हिंदू है असं या मनसेच्या पोस्टरवर म्हटलंय. सुस्मिता भदाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, मनसेचा एक वेगळा इशारा शिवसेनेला. खरं तर विजयादशमीच्या दिवशी विचारांचं सोनं उडलं जातं आणि दादरमध्ये शिवसेना भवनासमोर अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये गर्व से कहो हिंदू है अशा पद्धतीचा बॅनर मनसेकडनं लावण्यात आले. सोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक आगळा वेगळा पेहराव आज केलेला आहे. गर्व से कहो हम हिंदू अशा नावाचे टी शर्ट्स घातलेले. संदीप देशपांडेजी, तुम्ही आज इथे उपस्थित आहात. खरं तर या बॅनरबाजी मागचं नेमकं कारण काय? आज विजयादशमी आहे आणि हिंदूंचा खूप मोठा सण आहे. आज रावणाचं दहन करण्याचा दिवस आहे. रावणाचा इन द सेन्स वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्याचं दहन करण्याचा दिवस आहे. आणि सन्माननीय बाळासाहेबांचे विचार जे पुढे घेऊन जाऊ शकतात, सन्माननीय राजसाहेब ठाकरे सर, आणि तेच म्हणू शकतात गर्व से कहो हम हिंदू. कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपशी तुमच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे पुन्हा एकदा नव्यानं मला असं वाटतं की हिंदुत्वाचा मुद्दा हा मनसेने कधी शोधला नव्हता. उलट पक्षी ज्यावेळेला आपल्याला आठवत असेल रजा अकादमीचा मोर्चा असेल किंवा मग बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांना आक्रमणाचा विषय असेल, तर तो अतिशय तीव्रतेने हा सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला आहे. विशेष करून ही जी जागा आहे म्हणजे अगदी शिवसेना भवनाच्या समोरच विजयादशमीच्या शुभेच्छा तर तुम्ही देतातच आहात, परंतु एकूणच महानगरपालिका निवडणुकांची कुठेतरी रणधुमाळीला सुरुवात झाली आहे म्हणायची का? नाही, याच्यात रणधुमाळीचा काही विषय नाही. असं आहे की आज हिंदूंचा खूप मोठा सण आहे दसऱ्याचा, आणि शिवाय हा एक प्राईम स्पॉट आहे दादरमधला, आणि आम्ही सगळेजण दादरचे रहिवासी आहोत. सर्व रहिवाशांना शुभेच्छा देण्यासाठी या स्पॉटची निवड केली. बाकी काही विशेष नाही या त्याच्यामध्ये. टी शर्ट्स मागे काही विशेष कारण? कारण सगळ्यांनीच गर्व से कहो हिंदू आहे अशा पद्धतीचं मी टी तुम्हाला सांगितलं ना, आज हिंदूंचा दसरा हा हिंदूंचा सण आहे, आणि नुसतं काही इथे शिवसेना भवनच्या इथे लावलेलं नाही. आम्ही प्रभादेवीला, वरळीला लावलेलं आहे, ठिकठिकाणी लागलेली आहे. तर आपण बघितलं संदीप देशपांडे यांनी एक सूचक विधान केलेलं आहे की हिंदुत्वाचे, शिवसेनेचे जे विचार आहेत ते विचार पोहोचवण्यासाठी कुठेतरी मनसे आणि राज ठाकरे हे सक्षम आहेत, आणि तशाच पद्धतीचा संदेश आम्ही देतोय. विजयादशमीच्या निमित्तानं मुंबईकरांना शुभेच्छा देणं की राजकीय चर्चांना पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करणं, या सगळ्याच गोष्टी इथं पाहायला मिळतात. खूप खूप धन्यवाद. तुर्तास या सगळ्या आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता उस्मानाबादला जाऊयात. तुळजाभवानी मंदिरात आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असते, पण आज सकाळी इथे एक मोठा वाद झाला. तुळजाभवानी मंदिरात हा वाद झाला आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांमध्ये पाठोपाठ वाद होण्याचं हे दुसरं वर्ष आहे. नगर आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांमध्ये वाद झाला आणि मानपान करण्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय. एवढंच नाही तर गाभारा आणि गाभाऱ्याच्या बाहेरच्या परिसरात काही जणांमध्ये शब्दाशब्दी आणि थोडीशी धक्काबुक्की झाल्याचंही कळतं. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, नेमकं काय झालं, कशामुळे हा वाद झाला? मिलिंद सर, एकूण जर बघितलं तर नगरचे जे आहे ते देवीचं माहेर म्हणून ओळखलं जातं, आणि या नगरवरनं
देवीची मिरवणूक काढण्यासाठी दसऱ्याचं असे म्हणून जे इथलं बाहेरची जे लोक आहेत ते दरवर्षी प्रथेप्रमाणे हे पालखी घेऊन येत असतात बनून, आणि ही पालखी दरवर्षी आणली जाते, त्या देवीची मिरवणूक काढली जाते. आणि हे नगरचे पुजारी आणि तुळजापूरचे पुजारी यांच्यातला वाद हा नेहमीप्रमाणे जुनाच आहे. आज असंच झालं की माने नावाचे पुजारी नगरचे होते आणि त्यांचा देवीची पूजा करण्याचा मान होता. त्याच्यातून तुळजापूरचे पुजारी आणि माने यांच्यात तिथं गाभाऱ्यामध्ये शाब्दिक चकामक झाली आणि गर्दी प्रचंड, गाभाऱ्यासाठी पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती. गाभाऱ्यात एवढा प्रचंड गोंधळ उडाला की काही सांगता कामा नये अशी परिस्थिती झाली. आणि हे जिल्हाधिकारी कौस्तुभ देवाकडे तिथं उपस्थित होते, त्यांच्याही लक्षात आलं, त्यांना हे जेव्हा लक्षात आलं की आपल्या दृश्यामध्ये सुद्धा दिसतंय की त्यांनी सुद्धा हा गोंधळ आवरा नसता बाहेर जावा अशा मोठ्या आवाजात त्यांनी सुद्धा सूचना केल्या. त्यानंतर कुठं हा बाहेर, मात्र मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा हा सगळा जो गोंधळ आहे तो तसाच गोंधळ चालू होता. एक असं परिस्थिती होती की हाणामारीचं जोरदार हाणामारी होती काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही सामंजस्य दोन्ही पुजाऱ्यातनं हा वाद जो आहे तो तिथं शमवण्यात आला. पण मात्र गेले आपल्याला आठवत असेल की आपण दरवर्षी ह्या बातम्या करतोय की नगर आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यात जो आहे तो नेहमीचा वाद जो आहे तो मानापण्याच्या नाट्यावरून होत असतो आणि याचा सगळा जो ताण आहे तो भक्तावरती पडत असतो. आता हे पुजारी आहेत, याच पुजारीने सगळे समजून घ्यायला हवं की एक कुठल्या कारणावरून वाद करायचा आणि कुठल्या कारणावरून करायचं नाही. हा पण वाद 2 वर्षापासून मंदिर बंद होतं, आज मंदिर उठलं, मंदिर उघडलं आणि आज पहिला दसरा देवीचा आहे तो या दसऱ्याचा श्रीमंगलांचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविकांनी जे आहे ती तुळजापुरामध्ये गर्दी केली होती. अशा वेळी मात्र हे कुठेतरी किरकोळ कारणावरून यांच्यात जे वादावादी झाले त्याला कुठेतरी हे चुकीचं जो आहे तो भक्ताकडून सांगण्याला हे चुकीचं प्रकार आहे की ह्या पुजाऱ्यांनी दरवर्षीपणे सामंजस्याने घेऊन वाद न करता आनंदाचा हा उत्सव साजरा करणं गरजेचं आहे. खरं आहे बालाजी. आपण अपेक्षा करूयात की किमान पुढच्या वर्षी तरी अशा प्रकारचा वाद होणार नाही. बालाजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची शेवटची माळ. पृथ्वी तलावर महिषासूर या राक्षसानं नरसंहार माजवला होता. त्या राक्षसाच्या विरोधात देवीनं युद्ध छेडलं आणि हे युद्ध 9 दिवस सुरू होतं. महिषासूर हा देवीला शरण आला म्हणून आजचा दिवस हा विजय उत्सवाचा दिवस अशी आख्यायिका आहे. याच दिवशी तुळजाभवानी देवीला 108 साड्या घालून तिच्या मूळ सिंहासनावरून देवीच्या माहेरहून आलेल्या खास मानाच्या पालखीमध्ये मंदिराच्या बाहेर आणत प्रदक्षिणा घातली जाते. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे. आज विजयादशमी दसरा तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. आजच्या दिवशी देवी जी आहे ते सिंहमंगल खेळण्यासाठी आपल्या जागा सोडून जी बाहेर येते. तुळजाभवानी मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की ती चलमूर्ती म्हणून ओळखली जाते आणि तिचे सिंहासन सोडून ही मूर्ती वर्षातली 3 वेळेस जे आहे ते आपल्या जागेवर सोडत असते. आज असाच सिंहमंगल खेळण्यासाठी देवी जी आहे ती मंदिराच्या बाहेर पडली. आपण बघू शकतो की पहाटेची वेळ आहे आणि देवीची पालखी जी आहे ती त्या झाडाखाली विसावलेली आहे. या देवी नगरून जी मानाची पालखी, देवीचं माहेर जे नगर आहे ती पालखी तिथून येत असते आणि त्या पालखीत देवी जी आहे ती मंदिराला प्रदक्षिणा घालून हे मंदिरात मंचिकी निद्रा अवस्थेत जाते. कोजागिरी पौर्णिमा जी देवी आहे ती बाहेर येते. आता ही सगळी परिस्थिती पाहिली तर एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे. ही सगळी भाविकांची गर्दी पाहिली ती गेली 2 वर्षापासून मंदिरं बंद होती. त्याचा उत्साह कुठेतरी भाविकात यावर्षी उत्साह दुग्णित झाला आणि भाविक जे आहे ते मंदिराच्या बाहेर पडतात. एक सांगितलं तर 108 साड्या ज्या आहेत त्या देवीच्या मूर्तीला घातल्या जातात आणि मूर्ती जी आहे ते नगरच्या मानाच्या पालखीत जी बाहेर पडते. असाच उत्साह यावर्षीही 2 वर्षापासून हा उत्सव बघायला मिळाला होता. मात्र हा उत्सव आता पाहायला मिळतोय. या उत्सवाचं जर स्वरूप सांगायला तर गेली 9 दिवसापासून देवीनं जे आहे ते महिषासुराबरोबर युद्ध पुकारलं होतं आणि महिषासूर देवीला शरण आला. त्यानंतर हा जो आहे तो विजयोत्सव साजरा करण्यात येतो अशा आख्यायिका. त्याप्रमाणेच आख्यायिकेनुसार हा जो विजयोत्सव साजरा होत आहे. याच उत्सवात अनेक भाविक जे आहे ते अगदी आनंदाने उत्साहाने सामील झाले आहेत. त्यामुळे हे दृश्य जे आहे ते डोळ्याला खूप आनंद आणि खूप मजा देणारच म्हणावं लागेल. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर, उस्मानाबाद. तुळजापूरहून आता जाऊयात पंढरपूरला. आज विजयादशमी. सर्व विठ्ठल भक्तांसाठी आजचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. कोरोनाच्या संकट काळापासून म्हणजे 1.5 वर्षापासून बंद असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी खुलं झालं आहे. विठ्ठल रखुमाईच्या भक्तांसाठी हा दिवस विशेष, कारण तुळस, शेवंती, झेंडू, अष्टर, जरबेरा,
कागडा, कामिनी आणि गुलाब या अशा अनेकविध फुलांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विशेष आरास करण्यात आले. ही फुलांची आकर्षक सजावट जगभरातल्या भाविकांसाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत. आज विजयादशमी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सर्व हिंदू बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. पंढरपूर इथल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गेले 9 दिवस दुर्गा दौडचं आयोजन करण्यात येत होतं. विजयादशमीला त्याची सांगता होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पथ इथून सुरू होणाऱ्या दुर्गा दौडनं नगर प्रदक्षिणा मार्गात प्रदक्षिणा घातली. नागरिकांकडून विविध ठिकाणी त्याचं स्वागतही करण्यात आलं. पाहत आहोत मोठ्या प्रमाणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. पारंपरिक वेशामध्ये हे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते आणि विजयादशमीच्या निमित्तानं परस्परांना शुभेच्छाही देण्यात आल्या. तसंच जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या. पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून विशेष सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. वर्षभरात केवळ 2 वेळेला म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही विशेष साडी देवीला नेसवण्यात येते. सोन्याच्या साडीमध्ये देवीचं रूप अतिशय सुंदर दिसतं. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सध्या इथे मोठी गर्दी झाली. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, दसऱ्याच्या निमित्तानं महालक्ष्मी मंदिरात पुण्याच्या मोठी गर्दी भाविकांची. मिलिंद, दरवर्षी वर्षातून फक्त 2दाच ही साडी देवीला नेसवली जाते. आता आपण थेट भाविकांना ती सोन्याच्या साडीची फेमस दाखवूया. 16 किलो वजनाची साडी. किती? 16 किलो. आणि ही बनवण्यासाठी खास कारागीर 6 महिने ही सगळे लागले होते ही साडी बनवायला. आणि या साडीचं वैशिष्ट्यच हे आहे की वर्षातून फक्त महालक्ष्मी दसऱ्याला आणि दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला 2च दिवशी ही साडी देवीला परिधान केली जाते. त्यामुळं आजच्या दिवशी ही साडी देवीला नसल्यानंतर त्या स्वाभाविक भाविकांची प्रचंड गर्दी होती आज हे महालक्ष्मी मंदिरात. आता आपण पाहू शकतो ही सगळी गर्दी. आणि देवीचं महात्म्यच आहे महालक्ष्मी मंदिराचं की ह्या देवीचं पुण्यात एक चतुर्शृंगी आहे आणि दुसरी महालक्ष्मी. ह्या 2 प्रमुख देवी आहेत पुण्यातल्या. आपण इथल्या पुजाऱ्यांना विचारा, साडीचं महात्म्य काय? साड़ी हम साल में 2 बार पहनाते हैं. दसरा के दिन विजयदशमी और प्रतिपदा दिन नया वर्ष. कब बनाई गई है? इसको 7-8 साल हो गए हैं. 7-8 साल. हाँ, तो इससे कितना खर्चा आया था उस टाइम? किसी भक्त ने दिया वहाँ पे माता जी को. हाँ, कौन से भक्त, कहाँ से दिया? भक्त से नाम था. हाँ, पुजारी. आणि देवीचं नित्यक्रम काय असतं? नित्योपचार नित्योपचार सुबह 5 बजे माता जी का पट खुलता है. उसके प्रातः पूजा होती है. आज दिन भर के क्या क्या है? आज सुबह 4 बजे सुप्रभात दर्शन थे. सुप्रभात दर्शन प्रातः पूजा हुई. यजमान द्वारा भगवान माता जी के तीनों माता जी पट खुलाया गया. उसके बाद में अभिषेक चालू हुआ. अभिषेक कर रहे हैं. 7:15 बजे आरती हुई. अभी 9 बजे वापस दूसरा अभिषेक. डिस्टेंस कैसा मेंटेन हो रहा है? हाँ, थोड़ा मैं 1-1.5 साल के बाद में थोड़ा मंदिर खुला थोड़ा तो है, परंतु अपना मंदिर की तरफ से पूरा हमने सेफ्टी किया है ऐसा. मिलिंद, हे होते पुजारी या मंदिराचे. यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतोय होता येईल तेवढं सोशल डिस्टन्स पाळण्याचा. पण स्वाभाविक आहे 1.5-2 वर्षानंतर मंदिर उघडतंय त्यामुळे गर्दी होणार. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सोन्याची साडी दाखवूया महालक्ष्मीची. कारण तेच खरं महत्त्वाचं आहे आजच्या दिवशी. तेच महात्म्य आहे. कारण
भाविकांना घरच्या घरी देवीचं दर्शन हे सोन्याच्या साडीतलं घेता यावं यासाठी आपण ही सगळी दृश्य तमाम प्रेक्षकांना दाखवतो आणि त्याचा भाविकांनी घर बसल्या त्याचा देवीचं दर्शन घ्यावं. मिलिंद. चंद्रकांत, नागरिक आता बाहेर पडू लागलेत. मंदिरं उघडल्यापासनं विविध मंदिरांमध्ये भाविक गर्दीसुद्धा करतायत दर्शनासाठी. आज दसरा असल्यामुळे स्वाभाविकपणे महालक्ष्मी मंदिरात विशेष गर्दी आहे भाविकांची. आज पुण्यात बाकी काय काय कार्यक्रम आहेत? चंद्रकांत, मी तुला थांबवतो. थेट जाऊयात नागपूरला. राष्ट्रीय